हॅलो एव्हरीवन, जर्नी विथ दिव्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी दिव्या भोईर आली एक छोटीशी व्हिडिओ घेऊन. सो गाईज, आज आम्ही चाललो होतो फार्म हाऊसला आणि तुम्हाला माहिती आहे तिथून आधी आम्हाला जायचा होता ताईच्या घरी, कारण आम्ही सर्व एकत्र भेटून प्रत्येक जण ओला करून जाणार होतो. तर ऑलरेडी लेट झालेलो. त्याच्यानंतर नानी पण यायची होती आणि मी ताई आम्ही तिघं जण ओला करून गेलो. तर या ओलावाल्याचा किस्सा असा झाला ना आणि आम्हाला खूप लेट करायला, कारण आहे ना आधीच लेट झालं त्यात ट्रॅफिक आणि हा पण सारखा लेट करत होता ना आणि पण वैतागलेली. त्याच्यानंतर कसा बसा आम्ही लेट पोहोचलो. आमच्या आधी सगळे पोहोचलेलेच होते तिथे आणि गाडीमध्ये होतो तेव्हा जीव असा खालतीवरती होतो. जसे पोहोचलो तसे सगळे सामान शिफ्टिंगच्या मागे लागलेले, सामान आपलं आतमध्ये शिफ्ट करत होते. बघू शकता तुम्ही, पोरं जेंट्स कोणीच नव्हते, फक्त आम्ही पोरी होतो ना, आमच्या बारके पोरं होते काय मम्मीचा वहिनी होत्या. वहिनीने आल्याला आम्हाला सगळ्यांना स्वतःतून दिली आणि लागले जेवणाचे जेवण पण पोरांना भूक लागलेली म्हणून मम्मीने घेतलं गरम करायला. त्याच्यानंतर हे बघा छोटे छोटे पोरं कसे वैतागल्या. त्यांना घालता का कधी स्विमिंग पूलमध्ये उतरतो ना कधी आंघोळी करतो ना, बारकी पोरांना ठेवलेला. मग वहिनीने पटापट दाखवली का बघा बिर्याणी पण आहे. बिर्याणी ॲक्च्युली नानीने घेतली, बिचारीने सकाळी उठून एवढं टोप भरून बिर्याणी बनवली. सगळ्या पोरांना जेवण गरम करून झाल्यानंतर जेवायला दिला. त्याच्यानंतर आम्ही लेट बसलो. नानीचा जीव राहत नव्हता, तिने कोशिंबीर बनवली नव्हती. तिला कोशिंबीर बनवायची होती, फायनली तिने बनवली ती, कारण लेट झालं म्हणून तिला बनवता नाही आला. तोपर्यंत बायको ती छोटीशी खेळत बसलेली. तर चलिंजाशी खेळता आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे घेतला होता आणि मग नंतर आरती ताईंनी ना स्विमिंगमध्ये उतरण्यासाठी ॲक्टिव्ह बांधलेला, बट हातात कोणाच्यानेच फुगत नव्हता. ते हातांनीच राहिले शेवटची, मी तरी फुगवतात माझ्यावरती. पण मी फायनली याला फुगवला. त्यांची व्हिडिओ नाही कोणी काढली, पण मी याला फुगवली. बाकीचे स्विमिंग पूलमध्ये उतरल्यानंतर आम्ही बसलेलो साईडला बघत त्यांना. नाही छोटी बाबूचा किस्सा आहे कसं मला म्हटलं काही रडायला चालू होत होती. बघायला भेटेलच ते हसते वाटते विचारीला काही समजत नव्हता. नंतर डायरेक्ट रडायलाच लागली, येतच नव्हती माझ्याकडे. गेली मी मिररमध्ये सकाळची व्हिडिओ काढत बसली. त्याच्यानंतर बाईची पण सगळ्यांच्या व्हिडिओ ॲक्च्युली काढत होती मी. काढून झाल्यानंतर हे बाईने जो आउटफिट घातला त्याच्यावरती माझी व्हिडिओ इन्स्टाला फेमस झाली. तर मग तिला बोलली चल आता तुझं झाला ना घालून, फोटोशूट केला ना, आता काढते कपडे आणि मला दे. तिने लगेच दिले. मग मी ते कपडे वेअर केले, तिचे आउटफिट वेअर केला. त्याच्यानंतर मी काढायला लागली माझी व्हिडिओ. नंतर भूक लागलेली, संध्याकाळचा टाइम झाला. हे सर्व फोटोशूट व्हिडिओ काढेपर्यंत खायला वगैरे घेतलं. नानीने मला सांगितलं चल आपण कुकरला पोपटी लावू. पोपटी लावायला गेलो ना, तिला एवढं चिकन कुठे होतं, चिकन नाही, बिना चिकनची पोपटी. तर हिला कोण समजेल बिना चिकनची पोपटी होते का. चिकन मला वाटलं मॅरिनेट केलेला तो टाकायचा असेल त्याच्यात, पण कसला एकदा फ्राय करायला होते. मग नंतर पोरांना परत भूक लागली तर मग घेतले फ्राईज फ्राय करायला आणि फ्राईज पीस आणि अजून काहीतरी होतं ते स्माइली होतं ते फ्राय करायला घेतले आणि चिकनचे ते कटलेस होते ते फ्राय करायला घेतले. ते खाऊन वगैरे झाल्यानंतर पोरांना द्यायची बारी आली. तर पहिला मी टेस्ट करून बघितलं. मी टेस्ट करते तर नानी कुठं ऐकते, नानी पण आली. नानी आली तर आली, मग आता वहिनी कशाला मागे घातली, वहिनी बी आली. माझ्या बाबूचं तोंड पडलं ना, मम्मा मला देतं आणि तुम्ही खाता, आता मला नाही खायचं, बरं घेऊन बाबू नको असं करू. आम्ही एक एकच खाल्लाय, कच्चा एका ते टेस्ट करत होतो. त्याच्यानंतर हे सगळे बाहेर बसलेले. बघा तुम्ही रात्रीचा सीन किती भारी वाटतं. व्ह्यू बघा, एवढा भारी व्ह्यू वाटत होता. आणि या खुर्च्या लावल्यात ना संगीत खुर्ची खेळण्यासाठी लावलेल्या, पण काय संगीत खुर्ची खेळायचं सोडून सगळ्या गप्पाच मारत बसते. नंतर फायनली पोरं पिचकांनी का चला ना खेळू, तेव्हा सगळ्या खुर्च्या घेतल्या आतमध्ये आणि आतमध्येच एन्जॉय केला जे पण काय करायचं होतं ते. आणि खूप जास्त एन्जॉय केला, ओव्हरलोड एन्जॉय केला, दिल खुश होते एन्जॉय केला. त्याच्यानंतर गाईज माझा जो चॅनल आहे हा न्यू आहे. सो आहेत चांगल्या व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेवढा होईल तेवढा शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा. अशाच मला माहिती आहे मी थोडी बहुत मिस्टेक करत असेल माझ्या या व्हिडिओजमध्ये, पण प्लीज नवीन हे समजून घ्या आणि मला तुम्ही अजून मोटिवेट करा का मी अजून असे चांगल्या व्हिडिओज फॅमिलीसोबत घेऊन येत जाईल आणि खूप चांगलं अजून माझ्याने जेवढी क्रिएटिव्हिटी करते तेवढी मी करेन.
सुरुवात आहे, सुरुवात थोडीशी चुकीची होते पण नंतर होऊन जाईल मी. बघा तुम्ही आता आमचा आलाय संगीत खुर्चीचा प्लॅनिंग करायचा. पोरी आमच्या व्हिडिओ काढत होत्या आणि आम्ही करत होतो डान्स. म्हणजे लाईफमध्ये एन्जॉय करणं खूप गरजेचं आहे आणि खूप फ्री फील होतं जेव्हा सगळ्या बहिणी भेटतात, सगळे एकत्र येतात. या बिचाऱ्या वहिनी आणि नानीचा बघा आमच्यासाठी फिक्स फ्राय करत बसलेला, कारण परत पोरांना भूक लागलेली केलेलं आणि मी काढत होती व्हिडिओ, मिररमधून दिसतच असेल. तर नानी फिश फ्राय केले, मग नानीला पण आपण करू का नानी, तुम्ही जाम काम केला. आली भारी माझी, मग मी फिश फ्राय करायला बसली. अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मिळून वगैरे काम केला, एन्जॉय केला आणि खाल्लं पण एकत्र बनवून तिथल्या तिथे. खूप जास्त असं टाईम स्पेंड केल्यानंतर खूप बरा वाटतं फॅमिलीसोबत. आणि माझ्या कामाच्यामुळे मला कुठे जाता येत नाही, पण स्टील माझी नशीब आहेत का मी यांची जोडीला केली. त्याच्यानंतर खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही बघा तुम्ही स्क्रीनवरती सॉन्ग लावलेले जुने ओल्ड इज गोल्ड आणि लिटरली हे गाणे खूप परेशान ऐकलं मी. यातले काहीच व्हॉइस ओव्हर कट नाही करणार आहे, सगळं एन्जॉयमेंट सगळं बोलणं आमच्या याच्यामध्ये ठेवणार आहे. त्याच्यानंतर कंटाळा आला मग आम्ही सगळ्या उठलो ना, फुल ॲक्शन करून वगैरे डान्स करत होतो. प्रत्येकजण कोण ना कोण बनलेला, त्या सॉन्गमध्ये जो हिरो होता, जो हिरोईन होते, प्रत्येकजण कोण ना कोण बनलेला आणि तसे आम्ही ॲक्टिंग करत होतो आणि डान्स करत होतो. असा असतो एन्जॉय आणि लिटरली हा एन्जॉय केला. आणि मग एवढं थकून गेलो ना, डायरेक्ट झोपून गेलो. व्हिडिओ नंतर काहीच काढलेला. नंतर दुसऱ्या दिवशीची बारी आली चेकआउटची. बघा अर्धे जण तर गेले होते, मी व्हिडिओ जेवणाच्या नादात बिझी होती म्हणून व्हिडिओ काढता मला नाही आली त्यांचे जाताना, त्यांना बाय बाय बोलताना, कारण फोटोजच चालू होते. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला हा फार्म दाखवते. जर कोणाला इथे यायचं असेल तर कियारा फार्म म्हणून तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला फोन नंबर पण भेटेल किंवा मला कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देईल. हे असे रूम्स आहेत, खूप लक्झरी रूम आहेत, म्हणजे चांगले आहेत, खूप चांगले आहेत. पर्सनल रूम आहेत. आणि बारी आली जेव्हा जायची, सगळे गेल्यानंतर मन पका उदास झालता, इच्छा नव्हती घरी जायची. असं वाटत होतं अजून 2 दिवस राहावं, पण काय करणार, सगळे गेलेले ना, आपण इथं थांबून काय करू नाही शकत. म्हणून घेतला व्हिडिओ, बाबूला बोलली मार व्हिडिओ आणि मग चलो बाय बाय, संपला. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि कमेंट्स करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. थँक्यू अँड बाय बाय. उड्या मारू त्यांना व्हिडिओ पाठवू स्विमिंग मध्ये. ते पिशवी आण इंस्टाला ब्लॉग मध्ये. सगळे सोडून गेले ना आपल्याला, तिला नको घेऊ. 4च जणी राहिलो, तिघीच राहिलो आम्ही, तिघी आणि 2 पोरं सोडून